नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण प्रकरण 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार ह्या 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरणाच्या बोर्ड परीक्षेत जे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांच्या संदर्भातला अभ्यास करण्यासाठी ही टेस्ट या ठिकाणी आपण तयार केलेली आहे। यापूर्वी आपण प्रकरण 1 पासून ते प्रकरण 7 पर्यंत प्रत्येक प्रकरणावरती अशाच पद्धतीने वस्तुनिष्ठ प्रश्नांची टेस्ट बनवलेली आहे आणि ती टेस्ट nkonlineclass.com ह्या वेबसाईटवरती अपलोड केलेले आहेत। या टेस्ट तुम्ही रोज सोडून प्रत्येक प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करू शकता। मित्रांनो, सर्व प्रकरणांवरती वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये प्रश्न विचारले जातील, म्हणूनच आपल्याला या प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक प्रकरणातील प्रत्येक वस्तुनिष्ठ प्रश्नाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करावा लागेल। मग हा अभ्यास जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता यावा ह्या उद्देशाने आपण अशा पद्धतीने गुगल फॉर्मवरती ह्या टेस्ट बनवलेल्या आहेत आणि ह्या टेस्ट आपल्यासाठी पूर्णपणे फ्री आहेत। nkonlineclass.com ह्या वेबसाईटवरती जा, त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स त्याचबरोबर स्वाध्याय आणि या अशा पद्धतीच्या ऑनलाईन टेस्ट मिळणार आहेत। या सर्व टेस्ट आपण रोज पाहिजे तेव्हा ओपन करून त्याचा सराव केला तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं परफेक्ट माहिती होतील आणि हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला यामधून चांगल्या पद्धतीने करता येईल। त्यासाठी मित्रांनो, आज आपण ह्या ठिकाणी पहा, ह्या प्रकरणाच्या संदर्भात जी टेस्ट बनवलेली आहे त्या टेस्टचे प्रश्न एकदा थोडक्यात पाहून घेऊयात। योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा या स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी विचारात घेतले। यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी कोणते पर्याय बरोबर ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। असेच दुसरा प्रश्न आहे, सरकारच्या अनिवार्य कार्यांमध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो, त्याचेही आपल्याला काही पर्याय दिलेत, त्याच्यातून कोणते पर्याय बरोबर ते आपल्याला इथं निवडायचं आहे, त्यावरती टिक मार्क करायचे। खालीलपैकी या अर्थशास्त्रज्ञाच्या मध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमेवरचा विषय आहे, त्याचे पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी कोणता पर्याय बरोबर ते या ठिकाणी पहा, व्यवस्थित त्याच्या पुढे टिक मार्क करा। खरेतर उत्पन्न स्रोतांची काही उदाहरणे आहेत, त्यापैकी कोणती उदाहरणं आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। त्यानंतर कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही खालीलप्रमाणे असते, त्याचे 4 पर्याय दिले, त्यापैकी कोणते पर्याय बरोबर आहे ते आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहायचं आहे। त्यानंतर सार्वजनिक खर्चात वाढीची काही कारणं आहेत, त्यापैकी काही कारणं दिलेली आहेत, ते कोणती कारणं आहेत ते आपल्याला सांगायचे। यानंतर प्रश्न 3, सहसंबंध पूर्ण करा या संदर्भातला हा प्रश्न आहे। त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष कर, संपत्ती कर, टिंबटिंब, अप्रत्यक्ष कर, प्रशासकीय खर्च, टिंबटिंब, संशोधन व विकास खर्च, विकासेतर खर्च, सार्वजनिक वित्त व्यवहार, अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, खाजगी वित्त व्यवहार, टिंबटिंब, टिंबटिंब, शिल्की अंदाजपत्रक, मंदीवर नियंत्रण, तुटीचे अंदाजपत्रक, परकीय आक्रमणांपासून संरक्षण, टिंबटिंब, सामाजिक उपाययोजना, ऐच्छिक कार्य। यानंतर पुढचा प्रश्न आहे, समाजाला महत्तम लाभ पारिभाषिक शब्द सुचवा याच्या संदर्भात समाजाला महत्तम लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने केलेले वित्तीय व्यवहार म्हणजे काय त्याच्या संदर्भातली ही टेस्ट आहे। कायद्यांचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीला भरावी लागणारी रक्कम त्याला काय म्हणतात, देशातील आर्थिक स्रोताच्या आधारे शासनाने उभारलेले कर्ज त्याला काय म्हणतात, शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जाणारा खर्च आहे त्याच्या संदर्भात काय म्हटलं जातं हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणं त्याला काय म्हणतात, गटात न बसणारा शब्द आहे याच्या संदर्भातला प्रश्न आहे। कस्टम ड्युटी, संपत्ती कर, नफ्यावरील कर, वैयक्तिक कर यापैकी कोणता शब्द गटात बसत नाही, अनुदान, वस्तू व सेवा कर, भेटी शुल्क, निवृत्ती वेतन खर्च, आरोग्य सुविधांवरचा खर्च, शैक्षणिक सुविधांवरील खर्च, विद्यावरील खर्च, मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले कर्ज, देशातील औद्योगिक क्षेत्राकडून घेतलेले कर्ज, नाणेनिधीकडून घेतलेले कर्ज आणि देशातील वित्तीय संस्थेकडून घेतलेले कर्ज। आणि शेवटचा प्रश्न आहे, अनुदानांची देणी, कर्जावरील व्याज देणी, गुंतवणुकीवरील लाभांश देणी, करेत्तर उत्पन्न यांसारख्या प्रश्नाचे त्यामध्ये समावेश आहेत। हे प्रश्न आपण या ठिकाणी मग परफेक्ट आणि चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, अशाच स्वरूपाच्या प्रश्नांचा समावेश आपल्याला ह्या ठिकाणी केलेला पाहायला मिळू शकतो, म्हणून
आपण हे सगळे घटक ह्या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण जर प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर ही टेस्ट कुठं सोडवायची, कशी सोडवायची या संदर्भात डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक आहे, त्यावरती जा. तिथेही तुम्हाला ही टेस्ट सोडवता येईल. शक्य असल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देखील प्रोव्हाइड करेन, तिथूनही तुम्ही ही लिंक ओपन करून ह्या टेस्ट सोडवू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रकरणांच्या संदर्भातील अशा टेस्ट आणि त्यांच्या संदर्भातली माहिती यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.